आज चारकोप सेक्टर 2 मध्ये एक जत्राचा कार्यक्रम प्रोग्राम ठेवला लालसिंग राजपूत पुन्हा एक बार तुम्हाला जबरदस्त मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम आपण पाहत आहात बरोबर मुंबई जबरदस्त काय बोलणार तुम्ही? उद्या 22 तारीख राम जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं रामलल्ला त्यांच्या योग्य जागी बसणार आहेत आणि माननीय शिवसेना प्रमुखांचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होणार आहे. 370 कलम हटवणं असो किंवा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये रामलल्लाचं मोठं मंदिर उभारणं असो, मला वाटतं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्याच कार्यक्रम जो उद्या आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आज हा मालवणी जत्रोत्सव या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक 2 तर्फे होतोय. विभाग क्रमांक 2चे विभाग प्रमुख लालसिंगजी राजपुरोहित, संजयजी सावंत, आमचे संतोषजी गवळी, कवटकरजी, सर्वच पदाधिकारी, विशाखाताई मोरिये आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मिळून हा जो जत्रोत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत. आणि फक्त इकडेच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर खरी सुरुवात ही जत्रोत्सवाची ही शिवसेनेनीच केलेली आहे. खऱ्या मराठी माणसाला आणि मालवणी आणि कोकणी माणसासाठी खऱ्या अर्थानं या जत्रोत्सवांची सुरुवात या मुंबईमध्ये करण्यात आली आणि आज तोच कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडतोय. खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा शुभेच्छा, त्या पद्धतीने आमच्या सर्वांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला आहेतच. भरपूर लोकांनी विघ्न आणायचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर सुद्धा शिवसेना ही कधी एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. आमच्या शिवसैनिकांनी आज जो कार्यक्रम आहे जो हाती घेतला होता तो पूर्ण पार पाडलेला आहे. आज शेवटचा दिवस आहे. माझ्या शिवसैनिकांना, माझ्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी जे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी भेट देण्यासाठी आले मोठ्या संख्येने, आपण जर पाहिलं तर हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी रोज भेट द्यायला येतात. त्यांना सुद्धा मनापासून त्यांचे खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आणि उद्याच्या या पावन पर्वावर या देशाची नवी नांदी या ठिकाणा सुरू होणार आहे. त्याबद्दल सुद्धा सर्व देशवासियांचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आपके नेतृत्व में कोकण महोत्सव का पहला साल था हमारा। हमारे शाखा प्रमुख संतोष गवली जी और नवीन कादवड़कर जी ने यह पहल की और इस पहल को आगे बढ़ाने का काम हमने किया। आज 10वां दिन है, समापन का दिन है और आप देख रहे हैं बहुत अच्छे से ये कार्यक्रम सफल हुआ है और आगे हर साल ये कार्यक्रम होता रहेगा। ये कार्यक्रम सफल हुआ है, इसके पीछे जो शिवसैनिक लोगों का जो मेहनत है, जो प्रयत्न है, उसके लिए सभी को धन्यवाद देना चाहता हूँ। शिवसेना एक ऐसा पक्ष है, शिवसेना जो 4 अक्षर का जो नाम है, जो बाला साहब ने हमको जो ताकत दी है, उस ताकत का के ऊपर भरोसा करके हमने इस चीज को आगे बढ़ाने का काम किया। शी मतलब शिस्तबद्ध, व मतलब वचनबद्ध और से मतलब सेवाभावी और ना मतलब नामर्दों को जहाँ ठिकाना नहीं है, वो ऐसी एक शिवसेना पक्ष है। तो हमने भी इस बार ऐसा ही काम किया। हमको कई विघ्न इस ये कार्यक्रम नहीं होना चाहिए ऐसा कई प्रयत्न किए गए, बट उसके आगे जाकर हमने इस कार्यक्रम को पूरा कर आज किया है। उसके लिए मैं सारे अपने शिवसैनिकों को भी धन्यवाद देता हूं और हमारे जो मान्यवर यहाँ पर आए, अभी साहब ने जैसा कहा कि शिवसैनिकों ने मिलकर अच्छा काम किया, बस ऐसा ही काम सब लोग पदाधिकारी और कार्यकर्ता मिलकर करते रहेंगे तो हम लोग हर जंग को जीतेंगे। आगे जो बीएमसी इलेक्शन है और भी इलेक्शन है, हर चीज जीतेंगे, सब एकजुट रहेंगे तो हर चीज पॉसिबल है और वो हम पूरा करेंगे। जत्रा एक बहाना था, रामलला का चारकोप में एक झलक दिखला रहा था, क्या करना चाहिए? नहीं, रामलला तो 500 वर्ष के इंतजार के बाद आ रहे हैं। 14 वर्ष बाद जब आए तो हमने दिवाली मनाई, तो 500 वर्ष बाद अब आ रहे हैं तो उसके लिए तो जश्न होना ही चाहिए। और राम जी अकेले नहीं आ रहे, राम जी आ रहे तो उनके साथ राम राज्य भी आ रहा है, ऐसा मुझे लगता है। आप देख रहे हो हमारे माननीय मुख्यमंत्री बाहर गए थे दावोस अभी और 3.5 लाख करोड़ रुपया लेकर आए हैं। ये राम राज्य की निशानी है, क्या राम राज्य की तरफ अग्रसर हो रहा है यह देश।